पाणी असल्यानंतर भयानक सीन असलं, भयानक. मला सोडू नका. व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आता मी माझ्या सोसायटीमधून निघतोय. आता सध्याला सकाळचे 6:10 झालेत. मला 6:30 ट्रेन पकडायची आहे. बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग करतोय, म्हणजे थोडी असं सवय चुकल्यासारखी वाटते. 2 दिवसाची ट्रिप आहे. 2 दिवस म्हणजे एकच नाईट आहे. ॲडव्हेंचर ट्रिप आहे. जे काय ते आहे. छान वाटलं, रजिस्ट्रेशन केलं आणि निघालो. इथून मी जाणार आहे पुण्याला ट्रेनने. तिथून पुण्यामधला एक मुलगा आहे, तर तो जॉईन होतो म्हणला आहे. होप फॉर द बेस्ट की तो जसं म्हणलाय तसं करेल. आता सध्याला 10:30 म्हणजे 11:15 वाजलेत. आणि 11:15 वाजता मी पुण्यामध्ये आलो आहे. आणि इथून 12:15 वाजता मी गाडी करून जाणार आहे. तर आता ब्रेकफास्ट झाला आहे आणि मला त्या ऋषिकेशचा फोन आलेला, ज्याच्यासोबत मी काल कॉन्टॅक्ट केला. असं झालं आहे की ऋषिकेशकडे कॅब आली आहे आणि तो कॅबमध्ये बसला आहे आणि तो निघाला आहे. तर मी इकडं ढोले पाटील रोडला आहे आणि मला आता इथून नळ स्टॉपला जायचं आहे. मी चाललो आहे भिवपुरी कर्जतला. एक्सपिरियन्स जुलुलू म्हणून एक पेज होतं इंस्टाग्रामवरती, आणि ते एक ॲक्टिव्हिटी घेतात की ते घोड्यावरती बसून तुम्हाला असं फिरवतात. म्हणजे मला ती थोडी चांगली ॲक्टिव्हिटी वाटली. त्यांचं इंस्टाग्राम ID देईल मी इथं, तर ते तुम्ही चेकआउट करा. आणि तुम्हाला पण जर आवडलं तर ते तुम्ही पण एक्सपिरियन्स करायला जाऊ शकता. पण पहिल्यांदा मी एक्सपिरियन्स करून येतो आणि मग तुम्हाला सांगतो कसं होतं. मला ऋषिकेशचा मेसेज आलेला की तो वनाज स्टेशनच्या जवळ येऊन थांबला आहे. म्हणजे तो कॅब येऊन तिथे थांबला आणि अजून मेट्रो नाही आली आहे. सो ऋषिकेश, जर तू हा व्लॉग बघत असतील तर सॉरी, पण थोडं मिसकम्युनिकेशन झालं आपल्यामध्ये, त्याच्यामुळे ही अशी सिच्युएशन आली. कारण तो मला म्हणला होता की 11:45ला तो कॅब बोलवतोय आणि त्याची कॅब 11 वाजता झाली. नाश्ता केला तोपर्यंत. तुला पुढे बसायचं का शूट करायचं? नाही ठीक आहे, राहू दे, बसून चला. चेकिंग वगैरे पण बंद आहे त्याचा. त्यांना थोडं बेसिक सांगते. हां, मला काहीच माहिती नाही. हां, ह्याला बोलतात सॅडल. ठीक आहे, हे सॅडल असतं. हे पूर्ण जे आहे ह्याला ब्रायडल बोलतात. ओके, हे ब्रायडल. आणि हे जे आपण कंट्रोल करतो हॉर्सला ते रेन्स असतं. ठीक आहे, असं पकडायचं असतं. 3 फिंगर्स अप आणि हे असं. आणि हे जे आतमध्ये असतं जे ते टाकलेलं आहे त्याला बिट बोलतात. ओके, बिट. हे नोज बँड. ठीक आहे, हे थ्रोट लॅच, हे हेडबँड, असं ह्याचे पार्ट्स आहेत. ओके, आणि हे सॅडल, हे कॅन्टल, पॉमेल, आणि ह्याला स्कर्ट बोलतात. ह्याला इकडे नाही येते पार्ट. आणि हे फ्लॅप आहे. ओके, आणि नी रोल. हे स्टिरपमध्ये पाय ठेवायचा. आणि हे स्टिरप बेल्ट. ओके, हेच बेसिक पार्ट्स हेच आहेत. काळजी काय घ्यायची? काही नाही, अलर्ट राहा आणि कॉन्फिडंट राहा. अजून काही नाही. त्याच्याशी बोला, इंटरॅक्ट करा, बॉन्डिंग करा. याचं नाव? त्याचं नाव टायगर. आणि हा किंग. तो किंग. चला, लेट्स गो. अशा पद्धतीने काहीतरी मी दिसायला लागलो. गोप्रो लावलाय. काय म्हणायचं? कायच नाही म्हणायचं. बापरे. Come on, jump. Come on. Okay. मला सोडू नका. कारण हे खूपच असं हे वाटायला लागलं. फर्स्ट टाइम बसलोय, आज खूपच हालायला लागलं. घोडा चालताना हलणार. असं पकडायचं, ते खातात मध्ये बोट टाकायचा, राईट लेफ्ट,
आणि सरळ ते अप अँड डाऊन करत असतो. इथून आहे ना पाय टाईट ठेवायचे, वरची बॉडी आहे ना 1 to 1 2 करत असतो. तो करतो ना त्याचे पाय पकडायचे. मग त्याला कमीत कमी तुम्हाला 1.5-2 महिने लागतील तुला. म्हणजे रोज 1 तास दिला ना तर तू 2 महिन्यात क्लिअर होशील. शिकेन. स्टेअरिंग जजमेंट. हा तुला आता नॉर्मल स्टेअरिंग जजमेंट. रेंज पकडली तर तुझ्या जवळ पकड. कुणाच्या? त्याच्या? माझ्या? हा इथे एवढी लेन करतो. हां इथं पकडायचं. मी सोलापूरहून आलो. डॅमवर. अपडाऊन करायचा का? नको सोडत आहे का? मी पकडून ये. नको. सोडत नाही. अरे माझ्या आता घे आता आल्यासारखं अपडाऊन कर. नाही. आमचं काम आहे शिकवणं. होय. लांबून घ्यायचं ना. गुड बॉईज. हा चांगला आला व्हिडिओ.